धर्मवीरगड हा एकदम छोटासा ट्रेक आम्ही अचानक प्लॅन केलेला. अचानक ठरलं कुटुंबासोबत आपण ट्रेकला जाऊया. गेल्यानंतर गडावर खूप छान शांत वाटलं. निसर्गाच्या सानिध्यात चालत चालत आम्ही गडावर पोहोचलो. मुलांना पण खूप मजा आली. सगळ्यांनी मिळून मिसळून एन्जॉय केलं आणि आम्ही एका तिथे मंदिरामध्ये गेलो. मंदिरात गेल्यानंतर एक शिवलिंगाची मूर्ती होती. सगळे झोपून आनंद घेत होते त्या मूर्तीचा. एकदम झोपून पाया पडत होते आणि आल्यानंतर भरपूर घोषणा वगैरे देऊन मुलं एकदम उत्साही होते. मुलांनी खूप एन्जॉय केलेलं, कारण अचानक ठरलेलं ट्रेक आणि त्यातली त्यात वेगळीच मजा. आणि आमची मम्मी पण त्याच्यात आमच्यासोबत आलेली. मम्मी, भाऊ आणि मी आणि सगळे आमच्या घरातले छोटे मुलं आम्ही निघालेलो ट्रेकला. तिथे एक व्याख्यान पण होतं. त्यानंतर सगळ्यांनी मजा घेतली. ट्रेक बघत बघत नदीच्या काठून काही आनंद घेत असताना बारकांना दिसलं काहीतरी नक्षीकाम. सगळे त्याच्यावरती तुटून पडले एकदम. बघत सगळे नक्षीकाम एकदम आनंदाने आनंद घेत होते सगळे. आणि त्यानंतर तिथून कंटिन्यू पोरं एवढे उत्साही होते की घोषणाच. त्यांना बाकी काहीच माहीत नव्हतं, फक्त घोषणा 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 झालेलं त्यांच्या. त्यांना नंतर एकेकाळी असं झालं की बाबा आता बस बस, घर आलं, आपलं घर आलंय, थांबा. गेले लगेच दुसरं मंदिर, हे मंदिर झालं की ते मंदिर, सगळं त्यांना बघायचं होतं. लगेच दुसऱ्या मंदिरात गेले. मंदिरात गेल्यानंतर थोडेसे दचकले. कसं काय की थोडा खड्डा आहे की काय, मंदिरात काहीतरी आहे. ते झाल्यानंतर दर्शन घेतलं. बाजूला मस्त एक झेंडा फडकत होता. तिथून खाली आलो, दुसरीकडे निघालो. परत आमच्या आईला म्हटलं त्यांच्यासोबत चाल. हळूहळू सगळे आम्ही निघालो. आता इथून आम्ही पुढे गेल्यानंतर आम्हाला जायचं होतं व्याख्यानाला. पण पोरांची एवढी मज्जा झालेली की त्यांना काय करून काय नाही समजतच नव्हतं. पुढं जात असताना ह्यांची एकदम घोषणा जोरात. नंतर आम्ही काय फोटोशूट वगैरे केलं थोडंसं घरच्यांसोबत. आईला बळच उभा केलं. आई म्हणायची नको. असे प्राचीन काळातल्या मूर्ती वगैरे फोटो काढले सगळ्यांचे. एकदम खूप छान, एकदम बारीक नक्षीकाम केलेलं होतं. ते बघितल्यानंतर आम्ही निघालो व्याख्यानाला. परत इकडं आमच्या पोरांनी घोषणा सुरू केल्या. रुद्र, सार्थक, विरू सगळे उत्साही. श्रावणी आपला हळूहळू मागून चाललेले. सगळ्यांचं विरू पुढं, सगळ्यात पुढं विरू होता. श्रेयस वगैरे सगळ्यांनी एन्जॉय केलं. श्रेयसचं बारीक लक्ष होतं सगळीकडं की काय आहे ते, काय आहे, कसली कडी आहे, काय आहे. सार्थक सगळ्यात मोठा असल्यामुळे पुढं होतं. आणि महाराजांच्या पुतळ्यापाशी पोचल्यानंतर तिथं आरती वगैरे चालू होती. आरतीचा आम्ही आनंद घेतला. सगळे पोरं बसून एकदम शांत झालते. सगळ्यांना शांत केलेलं मस्तपैकी. सगळे एकदम आनंदाने सगळं बघत होते. नंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर भागवत गुरुजी आरतीचा कार्यक्रम भागवत गुरुजींच्या हस्ते चालू होता. भागवत गुरुजी आरती वगैरे म्हणत होते. मंत्र पुष्पांजलीसाठी आरती वगैरे देण्यात आली. आरती दिल्यानंतर महाराजांसोबत आम्ही काही थोडे दृश्य होते ते टिपून घेतल्यानंतर भागवत गुरुजी व्याख्यान सुरू झालं. आमचे भागवत गुरुजी एवढे आनंदाने व्याख्यान एकदम स्थिर मन लावून बघत होते. आणि आमचे सर एकदम मन लावून व्याख्यान ऐकत होते. एका बाजूला शांत. आम्ही शिपे आमटीचं तिथे झालं सगळं. आम्ही घरी निघालो. छान शिपे आमटी होती. घरी निघाल्यानंतर पोरांनी भरपूर शॉपिंग केलेली. चॉकलेट वगैरे घेतलेल्या. चॉकलेट वगैरे खात एकदम शांत झालेले सगळे. जेवण बिवण करून मस्तपैकी घरी निघालेलं. ड्रायव्हरचं तर काय मस्त चालू होतं की बाबा वैतागून गेलं ते. आणि आम्ही दोघं पुढं बसलेलो. नंतर आम्ही सगळं आता आम्हाला थांबलेलं. आम्ही म्हटलं आईस्क्रीमचा अर्थ चला. ड्रायव्हरचीत काही वेगळंच, मला हीच आईस्क्रीम पाहिजे तरच मी खाणार, नाही तर नाही. त्याला समजलं फोटो. नंतर पोरांना आईस्क्रीम वगैरे दिल्या. पोरं खुश. मस्तपैकी मुलांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. सर काय माझं छोट्या मुलांसोबत फर्स्ट टाइमच आम्ही ट्रेकला एवढा आनंदात एकदम सडन प्लॅन केलेला. सगळ्यांनी श्रावणीचं चाललेलं हळूहळू. काकी ते म्हणली मला नकोच. आणि रुद्राचं काय एन्जॉय. नंतर आम्ही आलो. नंतर डान्स चालू झाले पोरांचे. शेवटचा क्षण होता. डान्स वगैरे मस्तपैकी केले. आनंद घेत घरी पोचलो. तरी पण घोषणा चालूच होत्या. काही इंट्रोडक्शन दिले. घोषणांचा आनंद परत. सगळे आजूबाजूचे लोक बाहेर येऊन बघायला लागलेले. भाऊ पण चिडलेला बास.
अशा प्रकारे आमचा मस्तपैकी ट्रेक झाला. गाडी पार्क